आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे। सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टींशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले। राजू शेट्टी सोबत माझे सातत्याने बोलणं सुरू आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा असल्याचं त्यांनी म्हणालं आहे। सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी आणि वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी सांगलीतील काँग्रेस नगरसेवकांची मागणी आहे। याच संदर्भात आज सांगलीतील काँग्रेसच्या 20 नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाण यांची भेट घेतली। अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी नगरसेवक आणि अशोक चव्हाण यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली। सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याची चर्चा आहे, मात्र काँग्रेसलाच सांगलीची जागा सोडावी याबाबत अशोक चव्हाण यांनी निर्णय घ्यावा असा नगरसेवकांचा आग्रह होता। दरम्यान सांगलीच्या जागेबाबत येथील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करावी असे देखील चव्हाण म्हणाले। इथे भेटायला आले होते आणि सांगलीची जागे संदर्भामध्ये त्यांचे काही मतं होती। मी त्यांना एवढं सांगितलं की सांगलीचा निर्णय सांगलीचे जे प्रमुख नेते आहेत, विशाल आहेत, प्रतीक आहेत, विश्वजित कदम आहेत, मोहनराव कदम आहेत आणि पृथ्वीराज पाटील आहेत, त्याच हर्षवर्धन पाटील, वनकी पाटील जे आमचे प्रमुख लोक आहेत, त्यांनी सर्व त्या ठिकाणी एकत्र येऊन राजू शेट्टींची चर्चा करावी आणि समन्वयातून निर्णय काढण्यासंदर्भामध्ये मार्ग काढला पाहिजे। पण शेवटी राजू शेट्टींच्या पक्षावर आम्ही आघाडी केलेली आहे आणि त्यामुळे ती आघाडी अबाधित राहिली पाहिजे। या दृष्टिकोनातून मार्ग कसा काढायचा या बाबतीमध्ये राजू शेट्टी चर्चा करा। सर्वांनी याच्यामध्ये काही वेगळी भूमिका न घेता या प्रमुख नेते जे निर्णय घेतील तो आपण मान्य केला पाहिजे। अर्थात तो निर्णय घेण्यासंदर्भामध्ये राजू शेट्टी आणि आमच्या लोकांची चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघावा असा माझा प्रयत्न आहे। तुम्ही राजू शेट्टीशी स्वतः काही बोलले का? सातत्याने बोलणं सुरू राजू शेट्टींचं मी सातत्याने माझे त्याचे बोलणं होतं आहे आणि मार्ग निघेल याबद्दल मी आशावादी आहे। स्वाभिमानी शेतकरी संगठना के नेते राजू शेट्टी, इनकी मेरी लगातार बातचीत हुई है। आम्ही सांगलीहून आज सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रांताध्यक्ष अशोकरावजी चव्हाण संघटनांना भेटायला आलेलो आहोत की सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा आणि आमचा मित्रपक्ष शेतकरी संघटना यांचा पण सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा प्रकारची विनंती करायला आलो होतो आणि मान्य अशोक चव्हाणांनी मान्य केलं की ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून काँग्रेस किंवा शेतकरी संघटना ह्यातनं सकारात्मक काहीतरी निर्णय घेतला जाईल। त्यांनी आश्वासन दिलं की कुणावरही अन्याय होणार नाही, आमच्या मित्रपक्षावर किंवा आमच्यावरही अन्याय होणार नाही एवढी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे। मित्रपक्षाला अन्याय नाही म्हणजे त्याला मग सोडणार आहे का जागा? नाही, अजून पर्याय बरेच मोकळे आहेत। अजून आमची 3ऱ्या टप्प्याचं मतदान आहे आमच्या भागातलं, त्यामुळं अजून वेळ आहे। त्यामुळे म्हणलं अजून चर्चा होतील, त्या चर्चेनुसार शेतकरी संघटनेसंगत काय तडजोडी करायच्या हे आपण बसून ठरवून म्हणून सांगितलेलं आहे आणि नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलेलं। तुमचा आग्रह काय की जागा काँग्रेसकडे राहावी असाच असणार आहे ना? प्रतीक पाटला संदर्भात चर्चा झाली का? नाही, तसं ती चर्चा झालेली नाही। मतदारसंघ हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसंतदादांचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि परवा मोदीच्या लाटेमध्येच हा परवा एकदा पराभव झाला आणि आज पुन्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोम बांधला। वसंतदादाच्या विचाराचे पाईक असणारे कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत डोंगर कपारीतले कार्यकर्ते एकत्रित येऊन काँग्रेसचे मेळावे घेतले आणि काँग्रेस राष्ट्रवादींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अलायन्स झाल्यामुळे, आघाडी झाल्यामुळं त्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन काम करायची पद्धतीतून त्यांना ती सीट सोडण्यात आली असं सांगण्यात आलं। पण सर्वात मोठी ताकद त्या जिल्ह्यामध्ये जर कोणाची असेल तर वसंतदादांच्या काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहे। त्यामुळे ते झालेला निर्णय चुकीचा आहे। त्यामुळं आम्ही राजू शेट्टी यांचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो की त्यांनी त्या ठिकाणी अन्य जागा घ्यावी आणि तीच जागा वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना देऊन भाजपच्या तिथल्या उमेदवाराचा पाडाव आता खासदाराचं करणं हे कुणाचंही काम नाही। वसंतदादाचा नातू विशाल पाटीलच त्यांचा पराभव करू शकतोय आणि त्यासाठी अशोक चव्हाण साहेबांना आम्ही सांगितलं की जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जर का कुठला गट असेल तर काँग्रेसचा आहे, अन्य कुणाचे गट नाही। त्यामुळे हा निर्णय आपण देत असताना
विशाल पाटलांच्या रूपात काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन त्यांचा पुनर्वसन दादांच्या, विष्णू अण्णांच्या, प्रकाश बापूच्या आणि मदन पाटलांच्या पश्चामध्ये त्यांचं पुनर्वसन करून काँग्रेस मजबूत करण्याचं काम करून काँग्रेसचा बालेकिल्ला अभि ठेवण्याचं काम अशोक चव्हाण साहेब आपण करावं, यासाठी सांगली महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य हे सर्वजण आम्ही त्यांना साकडं घातलो. त्यांना आम्ही विनंती केलो की साहेब हा निर्णय आपल्याला बदलावा लागेल, आमची विनंती आहे की आपण तो निर्णय तसा घ्यावा. आणि त्यांनी काय निर्णय दिलेला आहे नेमका? त्यांनी म्हटले की एकंदरीत मला तसा वातावरण दिसतोय की काँग्रेसची ताकद आहे, आपल्या गटबाजी कुठलं दर्शन तिथे घडू नये अशा दृष्टिकोनाची आपण दक्षता पाळा आणि वरिष्ठ पातळीवर सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन निश्चित योग्य असा चांगला निर्णय तुम्हाला समाधान होईल असं घेण्याचा प्रयत्न आम्ही करू. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मागं आणि आघाडीच्या उमेदवाराच्या मागं राहण्याचं काम करावं असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं. तुमचं नाव आणि पद सगळं? मी करीमभाई मेस्त्री, मी महानगरपालिकेचा नगरसेवक आणि काँग्रेसचा प्रवक्ता आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.